नमस्कार मंडळी, तर आज आपण मस्तपैकी कुठेतरी फिरायला जाणार आहोत. ठिकाण पण सांगते, नक्कीच सांगते. या हा आहे कुणाल भाऊ प्लस धीर आहे. हो, आणि ही गाडी त्याचीच आहे, चालवणार पण तोच आहे. प्लस आणखीन थोड्या वेळाने आहेत ना ड्रायव्हर. तू पण ना? एकच ड्रायव्हर एकच ड्रायव्हर आहे. सांगताय? अरे बापरे. आणि हे आहेत मयूर भाऊजी. चुकून कधी कधी अरे तुरे करते, सॉरी. हा का? हा मग जीव आहे ना अंगात. मग गणपती बाप्पा मोरया. तर हे आहेत आमचे नवरोबा, जे खूप मोठं वातावरण झेलून आलेले आहेत. बघा, हो झालेलं आहे. तुमचीच वाट बघत होतो. मला ब्लॉगिंग मध्ये घे, तुझ्या मैत्रिणी बघतील. आम्ही कधी पण फिरायला गेलो ना, वरूनच्या गाडीत बसतो. काही पण असू दे, त्याला आधीच मी मेसेज करतो, मला तुझ्या गाडीत जागा फिक्स पाहिजे. भाई तो असेल तर मजाच वेगळी. फुल कॉमेडी, फुल टाइमपास, बोरच नाही होणार त्यासोबत माणूस. पहिली गोष्ट त्याला काय बोलायला लागत नाही. हा, तुम्ही तो स्वतःहून काय पण सुचवतो, स्वतःहून काही पण बोली नाही. जाम भारी बोलून असा माणूस आहे. बडबडाला असला का कसा टाइम पण निघून जातो रे पटक्यान. अरे मी सांगतो ना तुला कुणाल, आता जर बजेट असतं ना तर आपण वरूनचीच गाडी काढली 100%. दोघं पण सिंगल ना तुम्ही? बघा रे पोरींनो, कोण असेल तर सांगा लवकर यार. दोन नाही नंतर येतील ना समोर. भाई लगेच लाईट लावतो. झोपणं घालणार आजूबाजू झोपणं असं जवळून घेणार मी कुठ मारते. सो आपण कुठे आलेलो आहे आता? कसारा घाटाजवळ. आता इथनं कसारा घाट सुरू होईल. कॉफी प्या आणि झोपू नका, घाटाचा जरा आनंद घ्या. आता मला झोप आली तर मी काय करू त्याला. खूप झोप आली. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही पोचलोय बघा कुठे. किती 2000चं पेट्रोल घालून आम्हाला आत्ताशी CNG भेटलेली. तर तुमची काय प्रतिक्रिया आहे सांगा जरा. 2000 फुकट गेलं, 2000 फुकट गेलं आमचं. म्हणून जपून जरा CNGचं लोकेशन बघत CNG टाकत या. बाकी काय हा, रात्री भेटतच नाही, दिवसात CNG भरत या. बघा तसं. चला आता आम्ही पुढे चाललेलो आहे, या आमच्यासोबत. मग कसं वाटतं आता उज्जैनला आल्यावर? एकदम भारी. आता एकदम सगळेजण रेडी झालेलो आहेत, सगळे बघा तयार झालेले आहेत. आता मंदिरात मस्तपैकी दर्शन करायला जायचंय. सो तुम्ही पण आमच्यासोबत या. हा मग केली ना ही रिक्षा. मग दिसतोय ना तू. मला वाटतं आपण या रिक्षात बसतोय ना. भारी आहे. हर हर महादेव. पहिल्यांदा या रिक्षामध्ये बसल्यामुळे बसण्याची मजा आहे. पनवेलमध्ये अशी नाहीये. खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला. आता मंदिरात थोड्या वेळात या तुम्ही. देवाच्या दर्शनाला आल्यावर काहीतरी गरिबांना दान करावं म्हणून सगळ्यांना खायला प्यायला आणलं मी इकडं. इमर्जन्सी पास काढण्यासाठी 250 रुपये प्रति व्यक्ती. तर मित्रांनो, हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, श्री बडा गणेश मंदिर.
हर हर महादेव. हम कहें जय महाकाल दर्शन करा दी. हाँ दर्शन करून निघालेलो आहे नेक्स्ट दुसरीकडे पाय पडायला. आता कुठे जाणार आहे आपण काय माहिती, ठरवू. भाऊ कुठेतरी नेतोय, तिथं जायचं आहे. आता उज्जैनमध्ये जेवढे मंदिरं आहेत ना, उज्जैनमध्ये आणि उज्जैनच्या बाहेर, तो ते आपल्याला रिक्षाने फिरवणार आहे. त्याचे 350 रुपये चार्जेस असणार आहेत आणि आपल्याला तो खायला पण एका जागी थांबवणार आहे. तिकडे पहिले आपण जेवायचं, त्याच्यानंतर मग सगळे आजूबाजूची मंदिरं फिरायची. म्हणजे आज Got it? उज्जैन फिरून जा. और ये हम उज्जैन की गलियों में तर गायस तुम्ही बघू शकता आमच्या पप्पांचं हॉटेल आहे इथं. पहिल्यांदा आलोय, यायचा विचार नव्हता. ही आमची बहिणीच आहे, तिला आणायची होती, मला पप्पांच्या हॉटेलला आणायची होती. या पप्पांचं आमचे नाव आहे, येऊ शकता तुम्ही कधी पण, एनी टाइम. तर तुम्ही बघू शकता गायस आमच्या पप्पांच्या हॉटेलला इतकी सोय आहे ना, भारी, कुठंच नाही भेटणार एवढी भारी. पप्पांच्या हॉटेलला सोय आहे ना, कुठं भेटली ना. पप्पांनी गाव जेवण ठेवले डायरेक्ट, फक्त खायचं तेवढं का बिल स्वतःनीच भरा. ये सांदीपनी रेस्टोरेंट का ढेर. हमारा सेठ जी का नाम है जसरत सिंह जी मीना. ठीक है, अब हम आपने को अपना खाने का तरीका बताते हैं. कैसे खाया जाता है इसको. इसमें हरी चटनी डाला, लाल चटनी डाला, दोनों चटनी डाल दिया. इसके बाद में इसमें कढ़ी डाला, कढ़ी डाल दिया. कढ़ी डाल के इसमें दाल भी डाला. ये दाल है जी, दाल डाल के इसमें थोड़ा प्याज भी डाल लो. अच्छा, इसके बाद में इसमें नींबू निचाया जाता है. अब हम आपको इसका टेस्ट कराएं. फेमस है डिश है, इसका नाम चलता है तो क्या बोलते हैं, बाफला. लड्डू बाफला फेमस सांदीपनी रेस्टोरेंट. हाँ, अब खाइए आप, तो यहाँ का स्वाद लीजिए. बताइए अभी कैसा, एकदम बढ़िया. तर मयूर महोदय, मग तुम्हाला आता कसं लागलं ते तुम्हीच सांगा. छान आहे, मस्त आहे. नक्की मनात न बोलताय ना. कुणाल तर दर्शको,
आता जरा खायची मजा घेऊ दे आम्हाला पण. कसं आहे माहिती नाही, मी पण खाऊन बघतोय. ॲक्च्युली माझी सिस्टर आहे, तीच ब्लॉग बनवते. मी फक्त आज मध्ये असाच फडाक आहे. आपका नाम बताइए. नाम रोहित कुमार प्रजापति. ओके. एकदम भारी टेस्ट आहे. इथे आले तर मला नक्की सांगतील की कसं ते करायचं आणि कशी टेस्ट आहे. एकदम मस्त आहे, तर तुम्ही नक्की येऊ. तर आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मागाची मजाक मस्ती सोडून द्या. पप्पाचं वगैरे आमचं काय हॉटेल नाही. जेवण वगैरे व्यवस्थित होता. एक मस्ती म्हणून नॉर्मल गोष्ट झालं त्या. फक्त तिकडे तर तुम्हाला या गर्दीबद्दल काय बोलायचं आहे? नवऱ्यांनी तुम्हाला कडेवर उचलून घ्यावे का? नाही गरज नाही. माझे 2 पाय आहेत. काय बोलतो आता चहा पिऊन झाला मस्त. एवढी थंडी आहे ना, काय बोलायला नाही. हे संपलं आता. काय भावाने काहीच ठेवलेलं नाही. नाही दुसरी मला आताशी चहा दिलाय नवऱ्याने मला. तर आपण आलेलो आहे संदीपनी आश्रम मध्ये. मंडळी, आत्ताच आमचं मस्तपैकी पेटपूजा झालेली आहे आणि आता आम्ही बघा उज्जैनचा रोडवरती आम्ही मस्तपैकी राऊंड मारतोय. थोडंसं चालणं पण होईल, बरं वाटेल, जिरेल ना म्हणून. आता जेवणानंतर मस्तपैकी गोड खायला काय म्हणाले? गाजरचा हलवा भेटला तर गाजरचा हलवा. रसमलाई पहिले बघू एक मागवले कसं आहे, टेस्ट तर लागली पाहिजे. नाही तर मग गुलाबजाम, नाहीतर रसमलाई. मला गोड आवडत नाही. तू मिरच्या खा किलोभर. आली मोठी गोड आवडत नाही आवडत तर नाही आवडत, त्याला काय विषय. आणि ॲक्च्युली मगचं ना आपण मंदिरात नाही येताना काढलं नाही, कारण जमलं नाही. आल्यावरती आम्ही दमलो खूप आणि झोपून गेलो. त्याच्यामुळे आता आम्ही डायरेक्ट झोपलो, आरामशीर फ्रेश झालो आणि डायरेक्ट जेवायला आलेलो. गोड नाही आवडत ना? नको. मग काजू कतरी नको? मस्त ना? आवडला ना? तुला गोड नाही आवडत, मग काजू कतरी घेऊ का? नको, आता इच्छा नाहीये माझी. पोट भरलंय ना, त्याच्यामुळे मला नाता खायचं नाही. आता गोड. आणि आता हा व्हिडिओचा मी एंड करते, कारण आता आम्ही खूप थकलो आहोत, पोट भरलं आहे आणि आता आम्ही मस्तपैकी झोपणार आहे. आणि उद्या समजेलच, उद्या आपण आता ओंकारेश्वरला जाणार आहे. सो आता मस्तपैकी झोपून उद्या लवकर निघायचं आहे. मग आता झोपतो आम्ही. गुड नाईट, बाय.